काल जमील शेख यांचं कुटुंबीय जे आहे ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना सुद्धा भेटलं. तुम्ही हा मुद्दा आता पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने घेणार आहात. 5 वर्ष ते असं आहे की मी नाही, त्या कुटुंबाचं कौतुक करायला पाहिजे. पैसे नाहीत, घरात करता पुरुष नाही. एक म्हणजे आपल्या पतीची हत्या झाली आहे. जेव्हा पतीची हत्या झाली तेव्हा पोरी 5 आणि 7 वर्षाच्या होत्या. त्या पोरींनी आपल्याला आईला रडताना बघितले, रडताना दिवस रात्र. आज त्या पोरी मोठ्या झाल्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रेरणा या संतोष देशमुखच्या पोरीकडनं येतात. ती कशी लढली आपल्या बापासाठी, तशा ह्या पोरी उभ्या राहतील ना. आता आपल्या आईला रडताना बघितलंय, आपल्या बापाचा निश्चल मृतदेह आपल्या डोळ्यासमोर बघितलाय. आज त्यांच्या मनाला कुठेतरी ती यातना होतच असतील ना की मेरे मेरे बाप को जिसने मारा वो कौन है. माझा काही नाही त्याच्यात रोल. 5 वर्ष मी एक शब्दही बोललो नाही, एक शब्द. पण त्या कुटुंबाचं, त्यांच्यात जी हिंमत आहे, 5 वर्ष कोणाचीही मदत न घेता, कोणाच्याही आश्रया न जाता, कुठलाही राजकीय नेत्याचा हात न पकडता त्यांनी आपल्या पतीची लढाई, आपल्या बापाची लढाई चालू ठेवली आणि अजूनही लढतायत. याचं कौतुक केलंच पाहिजे. या आंदोलनाला, या लढ्याला एक आंदोलनाचं स्वरूप प्राप्त होईल का? कारण की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर एक लोक चळवळच या सगळ्या निमित्ताने सगळी उभी राहिलेली होती. त्यांच्या संपूर्ण की लोकांमध्ये कोणी खून करेल आणि तो मुजोरासारखे वागेल तर महाराष्ट्राला पटत नाही. संतोष देशमुखच्या खटल्यात तेच झालं. जे वागणं वाल्मिक कराडचं होतं, पोलीस ज्या प्रकाराने त्याला साथ देत होते, त्याच्या विरोधात महाराष्ट्रात राग निर्माण झाला. याही प्रकरणात असंच दिसतंय की पोलिसांचा कुठे ना कुठे या प्रकरण दाबण्यामध्ये हात आहे.